श्री स्वामी समर्थ. मी काल एक व्हिडिओ टाकला होता, गोधडी कशी घालायची आणि त्याला आतमध्ये कसे दोरे भरायचे ते तुम्हाला मी सांगितले आहे. आणि आता दुसरी गोधडी आज मी शिवत आहे, ती कशी प्रकारे शिवायची ते मी तुम्हाला दाखवत आहे. आणि असं पहिलं स्टार्टिंग शिवत आले की दोरे जरा जरा काढत ती दोरे काढून ठेवायचे, परत ते दुसऱ्या गोधडीला वापरता येतं. आणि असं मोठा भाग असतो ते मिशनीच्या आतमध्ये घालते आणि पहिले स्टार्टिंग शिवत येते आणि नंतर मग परतून घ्यायचं आणि जो भाग कमी असेल ते शिवत यायचं. आणि मी 2008 सालपासून गोधडी शिवते. तेव्हा असे मोबाईल नव्हते, यूट्यूब चॅनेल नव्हते, तेव्हा मी असे व्हिडिओ टाकत नव्हते. आता कसं यूट्यूब चॅनेल आलं आहे, त्याच्यामुळे मी यूट्यूब चॅनेलला माझे व्हिडिओ टाकत आहेत. माझ्या चॅनेलला सपोर्ट करा, सबस्क्राईबर करा. काय चुकत असेल तर मला कमेंट करून सांगा, तुम्ही कशा प्रकारे गोधडी घालताय आणि मी ही माझी गोधडी आवडत असेल तर कशी काय गोधडी मी घालते शिवते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. काय चुकत असेल तर मी माझ्या पद्धतीने मी अशी गोधडी शिवते. आणि मला म्हणजे आतमध्ये घालायला असे गाऊनचे गाऊन देतात, परत ह्याचे पलकरचे कापड देतात. असं काही पण म्हणजे जे काय असेल ते, बेडशीट असलं ते बेडशीट देतात, ब्लाऊज पीस असले तर ब्लाऊज पीस घालायला देतात, म्हणजे खराब झालेले असले तर. आतमध्ये मी काही पण जे काय म्हणजे कस्टमर देतील ते मी आतमध्ये घालून मग वरती घालायसाठी म्हणजे असे गोळा वगैरे झालेले साड्या देत नाहीत, असे चांगल्या साड्या देतात. मग वर एक चांगली साडी आणि खाली एक साडी अशी चांगली घालून मग मी असं शिवायला चालू करते. मी भरपूर मला परगावातून पण माझे कस्टमर आहेत, मला भरपूर गोधड्या येतात. आता कडगावच्या मी त्या 3 गोधड्या शिवलेत आहेत आणि परवा आणि 5 गोधड्या शिवून दिल्यात. एकूण कडगावमध्ये जवळजवळ 50 ते 60 गोधडी मी एका वर्षामध्ये, एका वर्ष नाही तर 5-7 महिन्यात म्हटलं तर पण चालेल, इतक्या मी गोधड्या शिवून देते. मला तिकडची कडगावमधील, गडिंग्लजमधील, तन्नोडी, हनुमंतवाडी इकडच्या पण गोधड्या येतात. मला भरपूर म्हणजे आता प्रतिसाद भेटतो. आता गोधडी यायला चालू आहेत, कारण मी आता कसं यूट्यूब चॅनेलला हे मी कशी गोधडी शिवते हे टाकल्यामुळं सगळ्यांना माहीत झालं. त्याच्यामुळं आणि मला फोन येतात की असं आणि माझे पण गोधड्या शिवायचे आहेत. आणि मग ते मला गोधड्या देतात शिवायला आणि मी आणून शिवते त्या गोधड्या, हे करते. आणि जर कोणाला तुम्हाला आवडत असतील तर मला सांगा, मी तुमच्या पण गोधड्या शिवून देईन. तुम्हाला ही गोधडी शिवलेली कशी वाटते सांगा. आणि मी 5 हातपेक्षा म्हणजे जरा जास्तच मोठी शिवते, त्याच्यामुळं माझ्याकडे कस्टमर भरपूर येतात आणि मी त्यांना ती गोधडी शिवून देते. आणि काटाला पण साडीचं पण लावते. साडीचं कट करून लावा म्हणजे ते साडीचं किंवा ब्लाऊज पीस देतात कडेन असं लावा म्हणून, ते पण मी कडन असं लावते. असं 4 इंचाची पट्टी काढते आणि त्याची फोल्ट मारून शिवून देते त्यांना. मग तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला अजून थोडं प्रोत्साहन वाढत राहील की माझी गोधडी छान वाटते आणि आता लोकांना आवडायला लागलेत. मग परत मला शिवायला आणि छान बरं वाटेल मला. त्याच्यामुळे मला कमेंट करून सांगा मी शिवलेली गोधडी कशी वाटते ते. आणि